बांधवांनो, आता पूर्व हंगामी ऊस लागवडीचं नियोजन जे आहे ते शेतकरी करत आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे मागचे 20-25 वर्ष झाले महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये कित्येक ऊस जातीचं जे आहे ते संशोधन झालं, कित्येक ऊस जाती जे आहे ते प्रसारित झाल्या, पण त्या तशा पुढं टिकल्या नाहीत. कुठल्या तरी किडीला, कुठल्या तरी रोगाला त्या जाती बळी पडल्या आणि त्या नामशेष होत गेल्या. टॉपची जर जात असेल शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आणि कारखान्याच्या दृष्टीनं किंवा महाराष्ट्रातली आणि भारतातली कारखानदारी, साखर कारखानदारी जर ज्या ऊस जातीमुळं सध्या जे आहे ते सस्टेन झालेली आहे, तर ती जात म्हणजे CO 8632. तर याच प्लॉटमध्ये जे आहे ते आता सध्या आम्ही उभे आहोत. आता शेतकरी पुढं प्लांटेशनचं नियोजन करत आहेत आणि मग बेने उपलब्धतेच्या अनुषंगानं परळी तालुक्यात शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना बेनं आवश्यक आहे CO 8632चं, तर त्या संदर्भात शेतकरी महोदय आपल्याला माहिती देणार आहेत. साहेब नमस्कार, तुमचं पूर्ण नाव, गावाचं नाव सांगा. मी सतीश तुकाराम मुंडे, राहणार नात्रा. माझी कौडगाव साबळा शिवारामध्ये जमीन आहे. ओके, आपलं मोबाईल नंबर एक सांगा. 9405 25 77 77. ओके, तर हे जे काही आपण CO 8632 हा जो काही तुमच्याकडे ऊस आहे, तर हे तो किती एकर क्षेत्रावर आपल्याकडे बेन आहे? ते 5.5 एकर क्षेत्रावर बेन आहे. ओके, तर आता आपण दुसऱ्या पण ऊस जाती पाहिल्या आणि ह्या पण जाती पाहिल्या, त्याचं पण मॅनेजमेंट तुम्ही त्याच पद्धतीने केलं. आणि इथंही पाण्याच्या बाबतीत मागे जून महिन्यामध्ये जी काही आवर्षण किंवा पाऊस पडला नाही आणि तिथं पाणी कमी पडलं, तर त्या पावसाच्या खंडाचा किंवा पाण्याच्या खंडाचा ह्या जातीवर काही विपरीत परिणाम वाटला का तुम्हाला? परिणाम होतोच, पण त्यातले त्याच पाणी नसल्यावर ऊसाला परिणाम होतोच, पण त्यातले त्यात होय तड धरून राहणारी ही 8602 इतर जातीच्या कंपॅरिझन मध्ये 8602 ही तड धरणारी हे तुमचे अनुभव. तर शेतकरी बांधवांनो, ज्यांना 8602 ऊस लागवड करायची आहे आणि नाथरा परिसर असेल किंवा कौडगाव साबळा, कौडगाव हुडा ह्या भागातील शेतकऱ्यांना किंवा गाडी पिंपळगाव हे जे काही आसपासचा परिसर आहे, ज्यांना CO 8632 ओरिजिनलची लागवड करायची आहे, त्यांनी आम्ही हा बेने प्लॉट जो आहे तो आयडेंटिफाय केलाय. संबंधित शेतकरी महोदयांना जे आहे ते तुम्ही संपर्क साधून जे आहे ते त्यांच्याकडून बेन जे आहे ते आपण खरेदी करू शकता.